अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा कलिंगड उत्पादकांना मोठा फटका बसलाय. महाराष्ट्रामधील कलिंगड ही दुबई, मस्कत आणि त्याचबरोबर कुवेत, सौदी अरेबिया या आखाती देशांमध्ये जात असतात. तिथे त्यांना मोठी मागणी आहे. मात्र यंदा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे आणि त्यामुळे तयार झालेली ही जी कलिंगड आहेत ती परदेशात न पाठवता आता मोठा फटका या कलिंगड उत्पादकांना सोसावा लागतोय. व्यापाऱ्यांकडून कलिंगड 5 ते 6 रुपये किलो दरानं मागितलं जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा तोटा होतोय. व्यापाऱ्यांना फक्त कारण भेटलं की युद्ध सुरू आहे आणि त्यांना विकायचं ते व्यवस्थित विकतात. 25 रुपये 30 रुपये मार्केटला विकतायत नेऊन. पण शेतकऱ्यापासून घ्यायला गेलं तर ते 5 आणि 4 रुपये म्हणतात. लाजवाट्यासारखी गोष्ट आहे. ज्या फळाला ज्या सीझन मध्ये एक जवळपास 10 ते 15 रुपये, किमान 10 रुपये 11 रुपये रेट असायला पाहिजे. ते फळ एकदम अचानक नाहीच. बरं, असंही नाही की टरबूज या पिकाची जास्त आयातही होत नाही. हे आपल्या इकडेच खपून जाते, पूर्ण आपल्या भारतामध्येच विकते. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापारी युद्ध चालू असल्यामुळं माल ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळे व्यापारी घ्यायला तयार नाहीत. काय भाव मिळते? भाव आता 5-6 रुपये मागतात व्यापारी जवळपास. पण पुढचं नियोजन कसं असणार आहे तुमच्या शेतीचं वगैरे संसाराचं? आता पुढचं नियोजन सरळ आहे. टरबूजावर आमचं सगळं खर्च होता, तेवढा टरबूजाला घातलेला असतो, केळीला, हळदीला. तर आता हे उत्पन्न आम्हाला जवळपास 5 रुपये 6 रुपये म्हणलं तर आमचा खर्च बी निघणं मुश्किल आहे ना. कारण की 5 रुपये 6 रुपये तर टिकवायला खर्च लागते तेवढा टरबूजाला.